सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. महापौर हिमगौरी आडके आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सिटी लिंक बस सेवा संचालक मंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कारभारातील विविध त्रुटी निदर्शनास आणून संबंधित यंत्रणेला सुधारणा करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. महासभेच्या दिवशी काही अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आलं असताना त्याच कर्मचाऱ्यांना मागील दारानं अतिरिक्त पदनिर्मिती करून पुन्हा सेवेत सामावून घेण्याचा प्रयत्न झाल्याबाबत महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कसं आहे की 4 वर्षांनंतर पहिली मीटिंग लोकप्रतिनिधी आल्यावरती सिटी लिंकची होती आणि आपल्याला माहिती की गेल्या काळामध्ये जे आम्ही 5 महिन्यांपासून काम करतोय त्यामध्ये सिटी लिंकच्या अनेक अशा आम्हाला कंप्लेंट्स देखील प्राप्त झाल्या, नागरिकांकडनं झाल्या. आणि आम्ही जेव्हा लोकांमध्ये काम करतोय, आम्ही आज काम करतोय अशातला प्रश्न नाहीये. मागच्याही काही कालावधीमध्ये जो बदल की कोरोनानंतर ह्या 4 वर्षाच्या काळात काही असे मुद्दे जाणवले की अचानकपणे एखादा बसचा रूटच कॅन्सल झालाय. ह्या प्रामुख्याने 3 गोष्टी आम्हाला जाणवल्या की एखाद्या बसचा रूट कॅन्सल होणे, मग तिथले नागरिक आमच्याकडे येतात. गंगापूर रोड आणि कॉलेज रोडमध्ये मुळात ही समस्या जास्त निर्माण झाली होती की अचानकपणे तिथले रूट कॅन्सल झाले. ते बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये मान्य करून घेण्यात आलेले नव्हते. म्हणून परस्पर हे जे काही कारभार चालू होता त्याच्यावर आम्ही आज अंकुश ठेवण्याचं काम केलेलं आहे. परत अजून एक गोष्ट त्यांनी अतिशय चुकीची केली होती की 30 जूनला जेव्हा महासभा होती त्याच दिवशी त्यांनी स्वतःचं बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी एक सिटी लिंकची महत्वाची बैठक लावायचा गोंधळ आणि असा प्रकार घडला. त्यामध्ये त्यांचं ऍक्च्युली पितळ उघडं पडलेलं आहे की त्यामध्ये एक पोस्ट जी कधीच आपल्या सिटी लिंक मध्ये किंवा मान्य देखील नव्हती, मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये ती निर्माण करण्यात आली. ज्या व्यक्तीला आपण पदभार चांगलं काम करत नाही म्हणून कार्यमुक्त केलेलं होतं, त्या व्यक्तीला त्यांनी पुन्हा घ्यायचा घाट हा कुंभमेळ्यात त्यांना करायचा होता आणि तो आमच्या निदर्शनास आला. सन्माननीय सभापतींनी त्या दिवशी त्यांना सांगितलं होतं की ही तुम्ही बैठक कशाला घेताय, त्याच दिवशी महासभा आहे. म्हणजे 30 जूनच्या तारखेला सकाळी ऍक्च्युली स्टँडिंग होती आणि लगेचच महासभा होती. इतका व्यस्त काळ असल्यानंतर सुद्धा जेव्हा की तिथे आम्ही तिघही, मी, उपमहापौर, सभापती आणि आयुक्त हे कुणीही उपस्थित नसताना त्यांनी ते मीटिंग घ्यायचं धैर्य दाखवलं आणि त्यांचं पितळ तिथे उघडं पडलं की त्यांनी त्याच्यात अशा नियुक्त्या घेतल्या होत्या की ज्या आक्षेपार्ह होत्या. त्या आम्ही आज सगळ्या रद्द केलेल्या आहे आणि अशा पोझिशन्स निर्माण करून अनेकांना आपल्या माथी मारून घेण्याचा आमचा कोणताही याच्यात हेतू नाहीये. कारण अशा पद्धतीने जर ह्या लोकांना, जे एक कंपनी चालवताना कंत्राटदाराच्या मर्जीतले लोक आणि त्यांना पोसायचं काम खरं तर महानगरपालिका एवढ्या वर्षापासून करते, त्याच्यावरती कुठेतरी डिसिप्लिनरी ऍक्शन घेणं गरजेचं होतं. आणि म्हणून पहिल्याच बैठकीत आज आम्ही जे जे मुद्दे त्यांना विचारले त्याकडे त्यांचं उत्तर नव्हतं आणि ते अनुत्तरित होते. याच्यानेच त्यांच्यामध्ये समन्वय नाहीये. अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर आणि जे कन्सल्टंट आहे त्यांनी ऍक्च्युली ह्या 4 वर्षामध्ये काय बदल केले. नुसतं आता ते सांगताय की वॉर कंडिशन आहे म्हणून इंधन वाढले. अरे ते तर आत्ता वाढलेले आहे, पण 4 वर्षापासून, मागच्या काही काळापासून, 10 वर्षापासून जर एखादी कन्सल्टन्सी काम करते, जर एवढे लोक काम करताय सिटी लिंक वरती, आयदर तुमचं सर्व्हिस तर वाढली पाहिजे होती की ज्या पद्धतीने तुम्ही नागरिकांशी इंटरॅक्शन करता. तुम्ही एकच काम केलं, ते चांगलं आहे की त्यांनी UPI सुरुवात केली, कारण सुट्या पैशांवरनं गोंधळ होत होते आणि त्यांच्या अक्षरशः नागरिकांबरोबर कंडक्टरचे वाद होत होते. आणि त्या गोष्टी करता किंवा आता प्रवासी शालेय मुलं आहे किंवा कॉलेजमधल्या मुलं मुली असतील त्यांच्याकडे सुट्या पैशाचा इश्यू होत होता, म्हणून आपण एक चांगली संकल्पना डिजिटायझेशनची आणली. पण ती सोडता आता जे काही 90 कोटी आणि 100 कोटी महानगरपालिका सिटी लिंकला देते, कंपनी तर कुठल्याच पद्धतीने तो भार स्वीकारत नाही. तो जो भार आहे तो महानगरपालिकेवरतीच आहे. मग आम्ही त्यांच्याकडनं डिटेल रिपोर्ट मागितला आहे
की आतापर्यंत तुम्ही काय काय चेंजेस केले, कशा पद्धतीचे कॉन्ट्रॅक्टमध्ये नियम आहेत आणि आतापर्यंत पॉझिटिव्हिटी किंवा सर्व्हिस लेवल आपल्याला जे अचीव करायचे होते ते का नाही झाले. आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण एक 50 EV बसेसचा MOU साईन करतो आहे. 200 CNG, 50 डिझेल आणि 50 EV. तर EVचे बसेस अजून वाढून मिळावे अशी आम्ही एक मागणी केलेली आहे. कारण EVचे बसेस जे आहेत त्याच्यात आपल्याला माहिती आहे की सगळ्या मोठ्या बसेस आहे. खरं तर आम्ही अशी पण मागणी केली आहे की लोकांना गावात जाण्यासाठी सोयीचं व्हावं म्हणून लहान बसेसचं पण त्याच्यात समायोजन करून घ्यावं. अशा पद्धतीने आम्ही चांगले निर्णय आज खरं तर सिटी लिंकच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मीटिंगमध्ये घेतले. काही त्रुटी आहेत आणि आमच्याकडे नागरिक देखील आले होते की काही काही ठिकाणी ड्रायव्हर्स रॅश ड्रायव्हिंग करतात आणि ह्या कंप्लेंट्स देखील मागच्या काही काळामध्ये आपण बघितलं की AVPचे पदाधिकारी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी इथे येऊन गेले. त्यांनी त्यांच्यासाठी काही सवलती मागितल्या आणि इथे जेव्हा आपण एकाच अशा प्रेसमध्ये बसलो होतो तेव्हा एक विद्यार्थी अक्षरशः बसमधनं पडला होता आणि त्याच्या हाताला लागलेलं होतं. तर बस थांबली नव्हती, जागेवरती निघून गेली होती. अनेक असे काही त्रुटी जाणवल्या की 7:30ची एक बस होती, ती 9:30ला कॅन्सल झाली असं 2 तासानंतर निरोप आला. त्यामुळे हेही जे काही त्यांच्या तांत्रिक अडचणी आहेत, त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये काय इश्यूज आहेत तेही आज आम्ही डिस्कस केले आणि त्यावरती काम आता निश्चित होणार आहे. आणि नाशिककरांना अतिशय चांगली सिटी लिंक बसची सर्व्हिस आम्ही याच्यापुढे देऊ असा मानस आम्ही सगळ्यांनी ठरवलेला आहे आणि आता पदाधिकारी या बोर्ड ऑफ मीटिंगला बसत जाणार आहेत. त्याच्यामुळे नाशिककरांनी निष्काळजी राहू नये किंवा काळजीत पण राहू नये की कशा पद्धतीने आता सिटी लिंकची सर्व्हिस येणार आहे. जिथे जिथे ऍक्च्युली बस रूटची गरज आहे ती आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा. कारण ही सर्व्हिस आपण डिमांड ओरिएंटेड देत असतो. अनेक गावांमधनं पण आम्हाला मागणी आली आहे, जसे की वणी असेल, शिर्डी असेल, इगतपुरी असेल, की कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आम्हाला बस सर्व्हिसेस तुम्ही एक्सटेंड करून द्या. पण त्याचाही विचार आम्ही पुढच्या बोर्ड मीटिंगमध्ये करणार आहोत की 30 किलोमीटरचा एक परिसर आहे ज्याच्यामध्ये आम्ही खरं तर सर्व्हिस देऊ शकतो. त्यात काही बदल करू शकतो का कुंभच्या पार्श्वभूमीवर याच्यावरही विचार होणार आहे. हो, परिवहन समिती देखील आपल्याला स्थापन करायची. इतर विशेष समित्या ज्या आहेत त्या देखील आता दृष्टिक्षेपात आहेत. कदाचित पुढच्या महासभेमध्ये ह्या सगळ्या समित्यांचं नियोजन झालेलं असेल आणि त्या समित्या पण आपण स्थापन करू. त्याचबरोबर नामकरण समिती देखील आम्ही एक स्थापन करत आहोत. एक साधारण हे सरासरी जो आहे तो 90 कोटीचा ते 80 कोटीचा घाटा आहेच दरवर्षी. एक तर मोठी पोस्ट होती जे बनवण्याचा घाट, कारण त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं होतं की मॅनेजर असं निर्माण केलेला होता. हा, ते कोणी होते कर्मचारी आधी आणि मग ते नंतर इथे खूप मोठे झाले असं काही मला समजलंय. पण त्यांचं तर आम्ही रद्दबादल करून तो दप्तरी जमा करायला सांगितला ठराव. आणि दुसरं म्हणजे काही पोस्ट आहेत ज्या त्यांनी मे मध्ये भरल्या पण त्याची माहिती त्यांनी कार्योत्तर आता आमच्याजवळ दिली, तर आम्ही तो विषय तहकूब केलाय. कारण त्याच्यामध्ये काही त्रुटी आम्हाला जाणवल्या की एकच पोस्ट होती आणि एकच जण इंटरव्ह्यूला आला. अशा काही त्रुटी त्या गोष्टींमध्ये होत्या की महाराष्ट्रभरातनं त्या पोस्टसाठी 29 अर्ज येऊन एकच हजर राहतो हे, आणि एक तो नियुक्तही होऊन जातो जो की आधीच्या कन्सल्टन्सीमध्ये काम करणारा व्यक्ती असतो. तर हे जरा काही आम्हाला पटलं नाही, त्याच्यामुळे आम्ही तो विषय तहकूब केलेला आहे. कारण ती व्यक्ती आता ऑलरेडी यांनी घेतलेली आहे. तर असे विषय आम्ही त्यांना सांगितलंय की हे लगेच जेव्हा तुम्ही नियुक्ती करता त्यांच्या नियुक्तीपत्रासकट माहिती बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला ईमेलद्वारे समजली पाहिजे. नंतर हे 3-3 महिन्यात घेण्यात काहीच अर्थ नसतो, कारण ते ऑलरेडी ते करून चुकलेले असतात आणि त्यामुळे त्याच्यावर निर्णय जर आपण कंपनीसारखं काम करायचं आहे तर खरंच तेवढ्या तत्परतेने आणि तेवढं डिजिटल वेने काम. तसंच कन्सल्टन्सी एजन्सीतील काही माजी कर्मचाऱ्यांना सिटी लिंकमध्ये सामावून घेण्यासंदर्भातील प्रस्तावांवरही आक्षेप नोंदवण्यात आलाय. शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून 50 EV बस, 50 डिझेल बस आणि 200 CNG बस उपलब्ध होणार असून भविष्यात EV बसची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं महापौर हिमगौरी आडके आहेर
यांनी यावेळी सांगितलंय। याप्रसंगी उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, भाजपा गटनेते श्याम बडोदे, उबाठा गटनेते केशव पोरजे, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, शहर अभियंता संजय अग्रवाल, मुख्य लेखा तसंच वित्त अधिकारी दत्तात्रय फातरूड, मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक महानगर परिवहन महामंडळ विजयकुमार मुंडे, त्याचबरोबर सिटीलिंकचे अधिकारी उपस्थित होते। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक।